नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण या न्यू सिलेबसमधील सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यातील लेसन नंबर 5 GCD अँड LCM यातील आज आपण एक्सरसाइज 5 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि 5.3 ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आज आपण व्यवस्थितरित्या हा एक्सरसाइज 5 सोडवून दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तर चला तर मग एक्सरसाइजला सुरुवात करूया. यातील क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. यामध्ये सब क्वेश्चन आहे 1, व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर ऑफ द नंबर 75. आता 75चा सगळ्यात छोटा प्राईम फॅक्टर आपल्याला विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत 1, 3, 5, 7. 75चे जर आपण प्राईम फॅक्टर्स काढले तर आपल्याला सर्वात छोटा हा प्राईम फॅक्टर मिळून जाईल. तर पाहूया. 75 याचा लास्ट डिजिट काय आहे? 5 आहे. तर हा 5 ने डिवाइड होऊ शकतो. म्हणून 5 1 जा 5, 5 5 जा 25. हा परत 5 ने डिवाइड होईल. 5 3 जा 15, 3 1 जा 3. तर आता हे जे आलेले फॅक्टर्स आहेत हा तर यातील सर्वात छोटा कोणता आहे? 3 आहे. मग हा 3 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? आहे. तर म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 3. या ठिकाणी आन्सर लिहून घेऊया. आलं लक्षात? आता पुढचा क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द लीस्ट कॉमन डिवायझर ऑफ द नंबर 17 अँड 18. आता या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर 17 आणि 18 हे कसे आहेत? बॅक टू बॅक येणारे नंबर्स आहेत. मग बॅक टू बॅक येणारे नंबर्स म्हणजे कोणते असतात? को प्राईम नंबर्स असतात. त्यामुळे यांचा डिवायझर किती असतो? 1 असतो. आता हे उदाहरण बघितलं कीच याचं उत्तर समजणार आहे. परंतु आपल्याला जर रेफरन्स घ्यायचा असेल तर आपण थोडंसं मागे जाऊया. लेसन नंबर 4 पॅटर्नमध्ये पहिल्याच पेजवरती आपल्याला हा रूल दिलेला आहे. रूल काय सांगतोय? को प्राईम नंबर्स आर हुज कॉमन डिवायझर इज 1 ओनली. किती सांगतोय? 1. म्हणजे बॅक टू बॅक येणारे जे नंबर्स आहेत त्यालाच आपण को प्राईम नंबर्स म्हणतो. जसं इथं दिलेलं आहे 17 18. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर 7 8 किंवा 2 3 4 5 6 7 असं कोणतंही बॅक टू बॅक येणारे जर तुम्ही नंबर्स घेतले तर त्या नंबरचा डिवायझर किती असतो? 1 असतो. म्हणून आपलं उत्तर असणार आहे आलं लक्षात? हे 1 कसं आलं याचं डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ते सांगायचं आहे. फर्स्ट आहे एव्हरी प्राईम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. आता प्रत्येक प्राईम नंबरचे 2 फॅक्टर्स असतात असं यांचं म्हणणं आहे. मग आपण जेवढेही लेसन बघितले आहेत त्या सगळ्या लेसनमध्ये मी ही गोष्ट रिपीट केलेली आहे की कोणताही प्राईम नंबर घ्या त्याचे 2 फॅक्टर्स असतात. कोणते असतात? एक तो इट सेल्फ आणि दुसरा म्हणजे 1. आता उदाहरणार्थ आपण 2 घेऊया किंवा 3 घेऊया. याचे प्राईम फॅक्टर्स काय आहेत? ह्याचा किती येईल? 1 येईल आणि 2 1 जा 2 आणि 2. याचं काय येईल? 1 आणि 3. कोणताही घ्या. आता आपण 13 घेतलेला आहे. याचेही किती फॅक्टर्स येतील? 1 आणि 13. याला दुसऱ्या कोणत्याही नंबरने हा नंबर डिवाइड होऊ शकत नाही. म्हणूनच हा प्राईम नंबर आहे आणि याचे फॅक्टर 2च असतात. तो नंबर स्वतः आणि 1 हे 2 प्राईम फॅक्टर्स असतात. म्हणून पहिलं आपलं सेंटेन्स कसं आहे? ट्रू आहे. घेऊया. सेकंड सेंटेन्स काय आहे? द प्रोडक्ट ऑफ 2 प्राईम नंबर्स इज ऑलवेज अ प्राईम नंबर.
आता 2 प्राईम नंबरचं जे काही प्रोडक्ट आहे ते प्राईम नंबरच येईल का, तर ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी उदाहरणार्थ आपण घेऊया प्राईम नंबर्स, 2 कोणतेही प्राईम नंबर्स घेऊया. पहिला आहे 5 मल्टिप्लाय, दुसरा प्राईम नंबर 2 3 5 7, 7 घेऊया. आता याचं प्रोडक्ट बघूया. 7 5 35. तर 35 हा प्राईम नंबर आहे का, नाही. मग आपलं हे सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे ते पाहायचं आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. 11 मल्टिप्लाय 2. 11 हा देखील प्राईम नंबर आहे आणि 2 देखील प्राईम नंबर आहे. 11 2 22. 2 हा प्राईम नंबर आहे का, नाही. म्हणजे 2 प्राईम नंबर्सची जर आपण फॅक्टर काढले तर ते प्राईम नंबर येतीलच असं नाही. म्हणून हे सेंटेन्स काय आहे, फॉल्स आहे. आलं लक्षात. थर्ड सेंटेन्स पाहूया. GCD इज अ डिवायझर ऑफ LCM. GCD हा LCMचा डिवायझर आहे का हे विचारलेलं आहे. त्याच्यासाठी परत आपण पाठ्यपुस्तकामध्ये थोडंसं मागे जाऊया. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया. आपल्या लेसनमध्ये आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी GCD ऑफ 16 and 24 इज 8. 16 आणि 24चा GCD किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे. आता याचं LCM खाली दिलेला आहे, तो पाहूया. आता याचं LCM किती दिलेला आहे, LCM 16 and 24 इज 48. इथं GCD दिलेला होता 16 आणि 24चा 8. इथं दिलेला आहे LCM 48. तर हा डिवाइड करून बघूया. तर 8ने 48 डिवाइड होईल का, होईल. 8 6 48. हे तिसरं सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ट्रू आहे. आपण हे लिहून घेऊया. दिस सेंटेन्स इज ट्रू. आलं लक्षात. आता पुढचा सेंटेन्स आहे फोर्थ सेंटेन्स. LCM इज ग्रेटर दॅन द गिवन नंबर्स ऑर इक्वल टू द स्मॉलेस्ट नंबर बिटवीन दोज नंबर्स. आता दिलेल्या कोणत्याही दोन संख्येचा LCM हा त्या संख्येपेक्षा मोठा असतो किंवा त्या संख्येपैकी सर्वात लहान जी संख्या आहे त्या संख्येइतका असतो. तर असं होणार आहे का, नाही. आपल्याला या ठिकाणीच कळतं की हे सेंटेन्स चुकीचं आहे, फॉल्स आहे. परंतु आपण अजून क्रॉस चेक करून घेऊया किंवा एक्सप्लेनेशन पाहूया. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलं 4 आणि 8. याचे फॅक्टर्स काढून घेऊया. 4चे किती आहेत, 2 2 जा 4, 2 1 जा 2. 8चे फॅक्टर्स 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता या दोन्हीचे कॉमन फॅक्टर्स 4चे लिहून घेऊया. 2 2, 8चे 2 2 2. कॉमन आहेत हे 2 हे 2 हे 2 आणि अनकॉमन आहे हे. मग लिहून घेऊया कॉमन आणि अनकॉमन. आता हे शॉर्टमध्ये देत आहे, जास्त लॉंगमध्ये देत नाही. 2 2 जा 4, 4 2 जा 8. आता तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल तर हा 8 कसा आलेला आहे, काय आलेला आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मग हे हा आला की नाही, आपण नंबर्स कोणते घेतले होते, 4 आणि 8. मग हा ग्रेटर नंबर एवढा आलेला आहे का, तर आहे. तर आता याचं अजून एक्सप्लेनेशन करूया. आता फॉर एक्झाम्पल 4 आणि 8चा LCM 8 येतो. म्हणजे जो सर्वात मोठ्या संख्येइतका आहे. लहान संख्येइतका आहे का, नाही. LCM कधीच लहान संख्येइतका येत नाही. LCM हा नेहमी या ज्या काही नंबर्स दिलेले आहेत किंवा संख्या दिलेल्या आहेत तर त्या संख्येपेक्षा मोठा असतो किंवा त्या संख्येपैकी जी सर्वात मोठी संख्या असते तिच्या इतका असतो. तो कधीही सर्वात लहान संख्ये इतका असू शकत नाही. या ठिकाणी 4 इतका आलेला आहे का, नाही. 8 इतका आलेला आहे. हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे. म्हणून आपलं हे आन्सर काय या ठिकाणी येणार आहे, दिस सेंटेन्स इज फॉल्स. आलं लक्षात. थर्ड क्वेश्चन. एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स. हे जे काही नंबर्स दिलेले आहेत त्याचा आपल्याला प्रोडक्ट काढायचे आहेत. तर त्यासाठी आपण पाहूया एक एक नंबर घेऊन आपल्याला हे प्रोडक्ट काढावे लागतील.
पहिलं घेऊया 91चे इथं फॅक्टर्स काढून घेऊया. 91 हा नंबर कोणत्या नंबरने डिवाइड होईल किंवा कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये 91 येईल. तर यासाठी तुम्हाला टेबल लर्न असणं आवश्यक आहे. तर आय थिंक हा 13च्या टेबलमध्ये येतो. 7 91 आणि 7 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. आलं लक्षात. 13 हा देखील प्राईम नंबरच आहे. मग या ठिकाणी याचे काही प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत ते लिहून घेऊया. 13 आणि 7. सेकंड नंबर घेऊया 116. 116चे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊया. 116 10ने किंवा 5ने हा डिवाइड होऊ शकतो. तर हा आपण 5ने डिवाइड करून घेऊया. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 2 जा 10. 32 हा इवन नंबर आहे, हा 2ने डिवाइड होऊ शकतो. 16 2 जा 32, हा देखील 2ने डिवाइड होईल. हा देखील 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता हे सगळे जे काही प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. 5 2 2 2 2 2. हा 2 किती वेळेस आलेला आहे, 1 2 3 4 5 टाइम आलेला आहे. लिहिताना काही जण क्वेश्चन व्यवस्थित सोडवतात, पण लिहिताना थोडासा सिली मिस्टेक होतात, म्हणून त्यांचा आन्सर, फायनल आन्सर जे आहे ते चुकतं. त्यामुळे लिहिताना व्यवस्थित काळजीपूर्वक लिहत जा. 89 याचे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊ. आता 89 हा काय आहे, हा प्राईम फॅक्टर आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला हा माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ घालवणार आहात. वेगवेगळ्या नंबर्सने तुम्ही याला डिवाइड करून बघाल, ते डिव्हिजन काही पूर्ण होणार नाही. त्यामुळे जे प्राईम नंबर्स आहेत ते लर्न असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमची मेहनत देखील वाचणार आहे. मग 89 1 जा 89. आणि आता हे आलेले प्राईम फॅक्टर आपण लिहून घेऊया. 89 1 लिहिण्याची गरज आहे का, नाही. फक्त या ठिकाणी एवढे प्राईम फॅक्टर्स आपल्याला लिहायचे होते. या ठिकाणी यावरती पुढची प्रोसेस करायला सांगितलेली आहे का, नाही. याचा GCD LCM काढायला सांगितलेला आहे का, नाही. फक्त प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स सांगितलेले आहेत, ते आपण या ठिकाणी दिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, फाइंड GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता या ठिकाणी खाली नंबर्स दिलेले आहेत, त्याचा GCD काढायचा आहे. तर एक एक नंबर घेऊन पाहूया. GCD काढण्यासाठी आपल्याला या दोन्ही नंबरचे प्राईम फॅक्टर्स काढावे लागतील. तर काढूया. 21 आणि 42. 21 हा नंबर कोणत्या टेबलमध्ये येतो, तर 3च्या टेबलमध्ये येतो किंवा 7च्या टेबलमध्ये येतो. तर 3 7 जा 21. 7 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. याचे फॅक्टर्स इथे संपलेले आहेत. आता 42चे फॅक्टर्स पाहूया. हा 2ने डिवाइड होऊन जाईल. 2 2 जा 4, 2 1 जा 2. अगेन या ठिकाणी 21 आलेला आहे, 3ने डिवाइड होईल. 3 7 जा 21 आणि 7 हा प्राईम नंबर. आता याचे जे काही प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत ते लिहून घेऊया. 21 3 7. 42 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. आता कॉमन प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. कोणकोणते कॉमन आलेले आहेत, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी आहे. म्हणून 3 मल्टिप्लाय 7 यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 21. म्हणून GCD इज 21. आता सेकंड पाहूया. काय नंबर्स दिलेले आहेत, 17 आणि 9. तर याचे GCD काढण्यासाठी आपल्याला फॅक्टर्स काढावे लागतील. फॅक्टर्स काढून घेऊया. 17 हा काय आहे, हा प्राईम नंबर आहे. म्हणून 17 1 जा 17. या ठिकाणी याचे फॅक्टर्स एवढेच येतील. त्यानंतर दुसरा नंबर आहे 9. 3 3 जा 9, 3 1 जा 3.
आता हे आलेले फॅक्टर्स लिहून घेऊया. 17चे किती आलेले आहेत? 17. आणि 9चे किती आलेले आहेत? 3 × 3. आता या ठिकाणी आपल्याला कोणताही प्राईम फॅक्टर कॉमन दिलेला नाही, म्हणून आपण इथं 1 लिहूया, म्हणजे आपल्याला कॉमन यातला काढता येईल. आता यातला कॉमन फॅक्टर किती आहे? 1 आहे. हा या ठिकाणी आपला 1 आहे. देअरफॉर GCD इज 1. आले लक्षात? आता या ठिकाणी आपला लास्ट डिजिट 0 आहे. याला 10 ने किंवा 5 ने आपण डिवाइड करू शकतो. 5 घेऊया. 5 2 जा 10, 5 4 जा 20. त्यानंतर 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2 ने डिवाइड करूया. 2 6 जा 12. 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 6, 2 1 जा 2. त्यानंतर दुसरा डिजिट घेऊया. 180. याचा देखील लास्ट डिजिट 0 आहे. 5 ने डिवाइड करूया. 5 3 जा 15. त्यानंतर 5 6 जा 30. त्यानंतर याला 3 ने डिवाइड करूया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा 12, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता लास्ट डिजिट आहे 240. याला देखील 5 ने डिवाइड करता येईल. 5 4 जा 20, 5 8 जा 40. या ठिकाणी 2 ने डिवाइड करता येईल. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता हे जे काही प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. 120, 5 × 2 × 2 × 3 × 2. त्यानंतर 180, 5 × 3 × 3 × 2 × 2. 240 × 5 × 2 × 2 × 3 × 2 × 2. तर यातील आता GCD काढण्यासाठी आपल्याला कॉमन फॅक्टर्स काढावे लागतील. कोणकोणते आहेत? या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. या तिन्हीमधला कॉमन कोणता आला? पहिला फॅक्टर 5 आला. त्यानंतर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे. 2 लिहून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी देखील आहे आणि या ठिकाणी देखील आहे. लिहून घेऊया. त्यानंतर 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. 3 लिहून घेऊया. आता या ठिकाणी 2 आहे, खाली आहे का? नाही, त्याच्या खाली आहे. मग आपल्याला या तिन्हीमध्ये हा 2 कॉमन दिसत नाही आहे, म्हणून या ठिकाणी लिहिले आहेत तेवढेच आपले कॉमन फॅक्टर्स येणार आहेत. याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 5 2 जा 10, 3 2 जा 6. किती आलं? 10 6 जा 60. Therefore GCD is 60. आलं लक्षात? आता नंतर 5th क्वेश्चन पाहूया. फाइंड LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता खाली काही आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, त्याचा LCM काढायचा आहे. तर फर्स्ट पाहूया 11 16. तर याचा LCM काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला यातले फॅक्टर्स काढावे लागतील. लिहून घेऊया. 11 16. 11 हा काय आहे? हा प्राईम नंबर आहे. 11 1 जा 11. 16 हा 2 ने डिवाइड होईल. 8 2 जा 16. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. आता हे आलेले फॅक्टर्स आपण लिहून घेऊया. 11चे काय आहेत? 11 आणि 1 आहे आणि 16चे हा 1 नाही लिहिला तरीही चालेल.
16चे आलेलं आहे 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आता या ठिकाणी देखील आपल्याला 1 लिहायचं आहे कारण वरती 1 आलेला आहे. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला कॉमन प्राईम फॅक्टर्स आणि अनकॉमन प्राईम फॅक्टर्स कोणकोणते आलेले आहेत ते पाहून घेऊया. सुरुवातीला कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? या 11 मध्ये 11 आणि 1 हे दोन फॅक्टर्स आहेत. त्यानंतर 16 मध्ये या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1 हा आपला कॉमन फॅक्टर आहे. मग लिहून घेऊया. अनकॉमन कोणते आहेत? आता उरलेले सर्व हे काय आहेत? अनकॉमन आहेत, ते लिहून घेऊया. 11 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. फोर LCM इज इक्वल टू कॉमन प्राईम फॅक्टर मल्टिप्लाय अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. लिहून घेऊया. कॉमन किती आहे? 1 आहे. अनकॉमन आहे 11 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. या तिन्हीचं करून घेऊया. 11 1 जा 11, 11 2 जा 22. त्यानंतर या तिन्हीचं करून घेऊया. 2 2 जा 4, 4 2 जा 8. तर याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 8 2 जा 16, कॅरी 1, 8 2 जा 16 and 1 17. Therefore answer. आता सेकंड आहे 7 49. याचे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊया. 7 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. 7 1 जा 7. 49 हा 7 ने डिवाइड होऊ शकतो. 7 सेकंड काय आहे? 49 हा 7 ने डिवाइड होऊ शकतो. 7 7 जा 49, 7 1 जा 7. आता हे आलेले प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. 7चे काय आहेत? 7 मल्टिप्लाय 1. त्यानंतर 49चे 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 1. आता यातली कॉमन आणि अनकॉमन प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. आता यातील कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणकोणते आहेत? या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे. कॉमन फॅक्टर 7 मल्टिप्लाय 1. अनकॉमन कोणते आहेत? अनकॉमन आता या ठिकाणी फक्त 7 उरला आहे म्हणून 7. आता 7 1 जा 7 किती होतो? 7च होतो. मग कॉमन प्राईम फॅक्टर काय आहेत? 7 मल्टिप्लाय अनकॉमन किती आहेत? 7. मग याचं मल्टिप्लिकेशन किती होईल? 7 7 जा 49. फायनल आन्सर लिहून घेऊया. LCM of the number 7 and 49 is 49. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे 16 48 आणि 6. तर याचे फॅक्टर्स काढून घेऊया. 16 48. 16 इवन नंबर आहे, हा 2 ने डिवाइड होऊ शकतो. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. 48 हा देखील इवन नंबर आहे, हा 2 ने डिवाइड होऊ शकतो. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. 6चे फॅक्टर्स लिहून घेऊया. 2 3 जा 6, 3 1 जा 3. 6चे फॅक्टर्स 2 मल्टिप्लाय 3. तर यातील कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणकोणते आहेत? या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. आता यामध्ये 3 आहे का? यामध्ये 3 आहे आणि यामध्ये 3 आहे, परंतु वरती 3 नाही. म्हणून या ठिकाणी आपले कॉमन प्राईम फॅक्टर्स किती आहेत? फक्त 2 आहे. अनकॉमन किती आहेत? अनकॉमन आहे, यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर हा 2 हा 2 तो लिहिलेला आहे, हा 2 हा 2 आणि हा 3 आणि लास्टमध्ये 3.
तर याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24. Therefore, LCM is equal to common prime factor multiply uncommon prime factors. यामध्ये आपण व्हॅल्यूज ॲड करून घेऊया. कॉमन प्राईम फॅक्टर्स किती आहेत 2 आणि अनकॉमन किती आहेत 24. याचं मल्टिप्लिकेशन किती येईल 24 2 जा 48. तर हा आला आपला LCM. आता फायनल आन्सर लिहून घेऊया. LCM of the numbers 16, 48 and 6 is 48. आलं लक्षात. पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व. यामध्ये फर्स्ट दिलेला आहे द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 120 इफ देअर LCM इज 60 देन व्हॉट इज देअर GCD. आता आपण एक्सरसाइज 5.3 मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन पाहिलेला होता. त्यामध्ये आपण एक रूल पाहिला होता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM मल्टिप्लाय GCD. म्हणजे आपल्याला जे काही दोन नंबर्स दिलेले आहेत दोन किंवा 3 किंवा 4 जे काही नंबर्स दिलेले आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन हे कशाच्या बरोबर असतं LCM आणि GCD या दोन्हीच्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर असतं. मग आपला रूल काय सांगतो प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM मल्टिप्लाय GCD. आणि मग आपल्याला प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स किती दिलेला आहे 120. हे कशाच्या इक्वल आहे LCM आणि GCDच्या मल्टिप्लिकेशनच्या. या ठिकाणी LCM किती दिलेला आहे 60 आणि GCD आपल्याला घ्यायचा आहे. आन्सर पाहूया. प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू LCM मल्टिप्लाय GCD. आता प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स किती दिलेला आहे 120 इज इक्वल टू LCM आहे 60 आणि GCD आपल्याला काढायचा आहे. तर आता 120 हा मल्टिप्लिकेशनचा जाईल डिव्हिजनमध्ये आणि याचं होईल डिवायडेशन. 0 ला 0 आपण कट केला 6 2 जा 12 आणि हा काय आहे आपला GCD. Therefore GCD इज इक्वल टू 2. आलं लक्षात. सेकंड क्वेश्चन आहे द GCD ऑफ अ नंबर अँड 16 इज 4 अँड देअर LCM इज 48 व्हॉट इज दॅट नंबर. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे GCD ऑफ अ नंबर अँड 16 इज 4 म्हणजे 16 या नंबरचा काय आहे 4 हा GCD आहे अँड देअर LCM इज 48. LCM किती आहे 48 आणि हा आपला एक नंबर दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे कोणत्याही दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा करतो ते कशाच्या बरोबर असतं LCM मल्टिप्लाय GCD याच्या इक्वल असतं. हे दोन्ही या बाजूचं ही बाजू आणि ही बाजू समान असते. मग आपल्याला या ठिकाणचा एक नंबर दिलेला आहे आणि LCM दिलेला आहे 48, GCD दिलेला आहे 4. हा दुसरा नंबर काढायचा आहे म्हणजेच ऑदर नंबर काढायचा आहे. तर आपण सुरुवातीला या क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया आणि त्यानंतर आपल्या रूल्सनुसार हे सोडवून घेऊया. तर इज फर्स्ट नंबर इज 16. सेकंड नंबर आपल्याला काढायचा आहे. आपण त्याला A मानूया. A. आता LCM आहे 48 आणि GCD आहे या ठिकाणी दिलेला आहे 4. आता आपल्याला या क्वेश्चनमध्ये जेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत तेवढ्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण रूल लिहून घेऊया. फर्स्ट नंबर किती आहे 16 मल्टिप्लाय सेकंड नंबर आपल्याला काढायचा आहे त्याची व्हॅल्यू आपण A घेतलेली आहे आणि LCM किती आहे 48 आणि GCD आहे 4. A इज इक्वल टू 48 मल्टिप्लाय 4. 16 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो जाईल डिव्हिजनमध्ये. आता याचं डिव्हिजन करून घेऊया. आता 16चा टेबल जर तुम्हाला येत असेल तर हे पटकन सोपं जाईल. 16 3 जा 48
आणि 3 4 जा आणि इथं राहिला 3 × 4 मग 3 4 जा 12 म्हणून ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 12 म्हणजे आपला अदर नंबर किती आहे 12. फायनल आन्सर आहे द रिक्वायर्ड नंबर इज 12. आलं लक्षात. पुढचा क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे अ कारपेंटर हॅज 2 वुडन स्ट्रिप्स. द लेंथ ऑफ वन स्ट्रीप इज 54 inches and the length of the other strip is 72 inches. He wants to cut both the strip into equal length so that no wooden strip is left over. What is the maximum length of the strips that he can cut? हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये 5.3 हे अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये सोडवलेले आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे एका सुताराकडे लाकडाच्या 2 पट्ट्या आहेत. एका पट्टीची लांबी किती आहे 54 इंचेस आणि दुसऱ्या पट्टीची लांबी आहे 72 इंचेस. त्याला दोन्ही पट्ट्या समान लांबीच्या अशा तुकड्यांमध्ये कापायच्या आहेत जेणेकरून कोणतीही लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. मग त्याला अशा जास्तीत जास्त किती लांबीच्या पट्ट्या कापाव्या लागतील तर ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काढावा लागेल GCD. तर पाहूया आधी त्याचे प्राइम फॅक्टर्स काढून घेऊया आणि 72 हे दोन्ही नंबर इक्वल आहे त्याने 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4 2 7 जा 14. त्यानंतर 27 हे 3 च्या टेबलमध्ये येतात. 3 9 जा 27 3 3 जा 9 3 1 जा 3. त्यानंतर हा 2 ने डिवाइड होईल. 2 3 जा 6 2 6 जा 12 2 1 जा 2 2 8 जा 16. परत 2 ने डिवाइड करूया. 2 9 जा 18 3 3 जा 9 3 1 जा 3. तर अशा प्रकारे आपण हे जे प्राइम फॅक्टर सेटचे काढलेले आहेत ते लिहून घेऊया. 54 चे किती आलेले आहेत 2 × 3 × 3 × 3 आणि 74 चे 2 × 2 × 2 × 3 × 3. तर कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 3 आहे या ठिकाणी 3 आहे इथे 3 आहे इथे 3 आहे. आता आपण हे लिहून घेऊया 2 × 3 × 3. तर मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 3 जा 9 9 2 जा 18. Therefore GCD is 18. फायनल आन्सर लिहून घेऊया. Final answer, maximum length of the strip that he can cut is 18 inches. इंचेस आपल्याला आवर्जून लिहायचं आहे कारण क्वेश्चनमध्ये येस ही सर्व मापे इंचेसमध्ये दिलेली आहेत. आलं लक्षात. लास्ट क्वेश्चन पाहूया. Samip has 84 mangoes and 105 apples. He wants to place these fruits in boxes so that each box has the same number of fruit and each box contains only one type of fruit. 1. What is the maximum number of fruits he should put in a box? Second, how many boxes will he need to store the fruits? आता एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 वेगवेगळे क्वेश्चन दिलेले आहेत. कसं सोडवायचं किंवा यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. आता समीप जवळ 84 मँगोज आहेत आणि 105 ॲपल्स आहेत. त्याला हे जे फ्रूट्स आहेत ते बॉक्सेसमध्ये अशा प्रकारे ठेवायचे आहेत की प्रत्येक बॉक्समध्ये या फळांची संख्या सारखी असेल आणि प्रत्येक खोक्यात एकच प्रकारचे फळ ठेवता येईल. तर आता त्यामध्ये सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. 1. त्याने एका खोक्यात ठेवल्या जाणाऱ्या फळांची जास्तीत जास्त संख्या किती असेल आणि सेकंड आहे ही फळे ठेवण्यासाठी त्याला एकूण किती बॉक्सेस लागणार आहेत. तर पाहूया कसं सोडवायचं.
आता यासाठी आपल्याला काढावा लागणार आहे GCD. मागच्या क्वेश्चनमध्ये जसं दिलेलं आहे तशाच प्रकारचा हा देखील क्वेश्चन आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण GCD काढून घेऊया. GCD काढण्यासाठी आपल्याला या 84 आणि 105चे फॅक्टर्स काढावे लागतील. 84 105. 84 हा 2 ने डिवाइड होईल. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 1 जा 2 हा 3 ने डिवाइड होईल. 3 7 जा 21 आणि 7 1 जा 7. 7 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. त्यानंतर 105 हा 5 ने डिवाइड होईल. 5 2 जा 10, 5 1 जा 5 आणि 3 7 जा 21, 7 1 जा 7. हे आलेले आहेत आपले प्राईम फॅक्टर्स. ते लिहून घेऊया. 84चे फॅक्टर्स आहेत 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7 आणि 105चे आहेत 5 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7. आता यातील कॉमन प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. कोणकोणते आहेत? वरती 2 आहे, खाली आहे का? नाही. वरती 3 आहे, खाली आहे का? आहे. तो या ठिकाणी लिहून घेऊया. त्यानंतर आहे 7. याचं मल्टिप्लिकेशन येईल 7 3 जा 21. म्हणून आपला GCD आलेला आहे. देअरफॉर GCD इज इक्वल टू 27. आता या ठिकाणी आपण आन्सर लिहून घेऊया. आपला आन्सर आलेला आहे द मॅक्झिमम नंबर्स ऑफ फ्रूट्स ही शूड पुट इन अ बॉक्स इज 21. आता यामध्ये आपल्याला एका खोक्यात जास्तीत जास्त 21 फ्रूट्स मावतील या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपल्याला मिळाला आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट ही शूड पुट इन अ बॉक्स. तर मॅक्झिमम किती बसतील? 21 बसतील. आता सेकंड क्वेश्चन पाहूया. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला एका बॉक्समध्ये 21 फ्रूट्स ठेवावे लागतील हे तर कळालं आहे. मग आपल्याला मँगोजसाठी किती बॉक्सेस लागतील आणि ॲपलसाठी किती बॉक्सेस लागतील हे काढायचं आहे. आणि या दोन्ही मँगो आणि ॲपलसाठी जेवढे बॉक्स लागते त्याचं ॲडिशन करून आपल्याला टोटल बॉक्सेस किती लागतात ते काढता येईल. आता बॉक्सेस फॉर मँगोज, सुरुवातीला मँगोजला किती बॉक्सेस लागतील ते पाहूया. टोटल मँगोज किती दिलेले आहेत? 84. आणि फ्रूट्स पर बॉक्स, आता आपलं याआधी जे आन्सर आलेला आहे किंवा GCD आलेला आहे तो किती आहे? 21. 21ने याला आपण डिवाइड करूया. 21 4 जा 84. म्हणून आपल्याला मँगोजसाठी किती बॉक्सेस लागतील? 4 बॉक्सेस लागतील. आता तसंच बॉक्सेस फॉर ॲपल्स 105. फ्रूट पर बॉक्स किती आलेला आहे म्हणजे GCD किती आहे? 21. 21 1 जा 21, 25 जा 105. म्हणजे आपल्याला ॲपलसाठी 5 बॉक्सेस लागतील. टोटल बॉक्सेस, आता आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये टोटल बॉक्सेस काढायचे आहेत. मग आपल्याला मँगोजसाठी 4 आणि ॲपलसाठी 5 आलेले आहेत. त्याचं ॲडिशन करून घेऊया. 4 + 5 इज इक्वल टू 9 बॉक्सेस. फायनल आन्सर लिहून घेऊया. ही विल नीड 9 बॉक्सेस टू स्टोअर ऑल द फ्रूट्स. हे आपल्या आलेलं आहे सेकंड क्वेश्चनचं आन्सर. आणि फर्स्टचं काय आहे? द मॅक्झिमम नंबर्स ऑफ फ्रूट्स ही शूड पुट इन अ बॉक्स इज 21. हे काय आहे? फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. ही एक्सरसाइज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, जे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तेव्हा तेही चेक करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.